धनंजयने आपलं खातं उघडलं. चौकार षटकार आता पहिल्या षटकामध्ये आले. त्यानंतर मात्र वाट पाहत आहेत अधिराज वडगर संघाचे पाठीराखे. मोठे फटके यायला पाहिजेत. 80 धावा तरी व्हायला पाहिजेत. 10 धावांची सरासरी या खेळपट्टीवर आपण बघतोय की 10, 11, 12 धावा चेसिंग केल्या जातात प्रत्येक षटकामध्ये. इथे मात्र यष्टीरक्षकाला चुकवतोय. 2 क्षेत्ररक्षकांना चुकवून हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दुसरी मॅच आपण बघतोय. पहिली मॅच आपण बघितली. समर्थ 11 देवनावे संघानं मंथन 11 संघाला 70 धावांचा पाठलाग 7 षटक आणि 2 चेंडूमध्ये केला. त्यानंतर ही दुसरी मॅच आपण बघतोय ती आई 11 उभे आणि अधिराज वडगर संघानं आतापर्यंत 4 षटकांमध्ये केलेत 29 धावा. 3 फलंदाज त्यांचे बाद झालेत. अजूनही 4 षटकं बाकी आहेत. परंतु पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टीके माळी यांच्याकडे जाऊया. हा नक्कीच संतोष. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित असा सन्मान, त्यांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. चेतन साळवी मुलुड जिमखाना अध्यक्ष यांचे सुपुत्र आदरणीय सौरभ चेतन साळवी मुलुंड वरून पाहुणे इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी आदरणीय सुरेश म्हात्रे साहेब या टुर्नामेंटचे सर्वेसर्वा यांना करतो. सौरभ साळवी यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. हवेमध्ये चेंडू मारलाय. झेल होण्याची शक्यता आणि फलंदाज बाद धनंजय. आणि मी विनंती करतोय पाहुण्यांना सौरभ साळवी आमच्या छोट्याशा स्वागताचा स्वीकार करावा. साळवी यांची शक्यता आणि फलंदाज बाद पडतायत सुरेश म्हात्रे यांच्या. मोठ्यांचा मान, आपण कितीही मोठे झालो तरी ज्यांना आपण मान द्यायला पाहिजे त्यांना मान, त्यांचे चरण स्पर्श आपण केलेच पाहिजेत. हाच तर मोठेपणा माणसाला मोठा बनवत असतो. त्यांच्या समवेत आलेले निहार दिलीप साळवी आणि भुवन रवींद्र साळवी यांचं शब्दसुमनांनी आम्ही स्वागत करतो. आमचे मित्र राजेश माळी वावेघरचे राजेश माळी यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवर बळी मिळवला जातोय. ठीक आहे. म्हणजे असं म्हणतात ना की तुम्ही इतके लहान व्हा. ठीक आहे. म्हणजे असं म्हणतात की तुम्ही इतके लहान व्हा की तुम्ही कोणामध्येही बसाल आणि तुम्ही इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणी बसलेला नसेल. क्या बात है, क्या बात है संतोष. सचिन तेंडुलकर मोठा का? नम्रपणा ज्याच्या अंगामध्ये असतो तो नेहमीच पुढे पुढे जात असतो आणि नम्रता ज्याच्यामध्ये आहे तेच खेळाडू आपण लंबी रेस का घोडा आपण बघितलेले आहेत. मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये त्यांना खेळायला मिळतं. मोठमोठी बक्षिसं त्यांना बाईक असतील किंवा मारुती कार्स असतील ती त्यांना मिळतात. त्याच्याबरोबर त्यांची मेहनतही असते. योगेश म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. हा चेंडू स्लोवर टाकला आणि पंचांचा बघा आगळ्या वेगळ्या स्टाईलनं प्रकाश अष्टमकर साहेबांचा हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि मला असं वाटतं बऱ्याच वेळानंतर हा चेंडू वाईट जातो. या एका धावेनं 31 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे तो अधिराज 11 वडगर हा संघ. आई 11 ओवे विरुद्ध अधिराज 11 वडगर असा हा सामना मैदानावर रंगतो. योगेश म्हात्रे फास्टर गोलंदाज आहे. मॅक्झिमम गोलंदाज फास्टर आहेत संतोष याच्यात. हा जबरदस्त टोला आणलाय. टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर आणि लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे उत्तुंग असा षटकार मारतोय. योगेश म्हात्रे फास्टर गोलंदाज आहे. मॅक्झिमम गोलंदाज फास्टरच संतोष याच्यात. हा जबरदस्त टोला आणलाय. टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर आणि लॉंग ऑन.
अष्टमकर सर जोरदार अरे, टाळ्या त्यांच्यासाठी. ठीक आहे, आणि वय वर्ष 51. ठीक आहे म्हणजे एनर्जी. खरं तर गोट्याला जास्त जागा लागायची 1 किलोमीटर हे थोडेसे कमी अर्धा किलोमीटर. हा, कमी अंतरात अतिशय सुंदर नाचता आहेत आणि लगातार 3 षटकारांसाठी सौरभ साळवी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, जे मुलुंड वरून आपले पाहुणे आलेले आहेत. हा चेंडू जबरदस्त टोला आणला आणि हा चेंडू गेला क्षेत्ररक्षकाला चकवून 4 धावांसाठी चौकार. आलेले जे मुलुंडवरून आपले पाहुणे आलेले हा चेंडू जबरदस्त टोला आणला आणि हा चेंडू गेला क्षेत्ररक्षकालाच. ठीक आहे मला असं वाटलं होतं आपल्याला की या मॅच मध्ये जे पुण्यावरून किंवा बाहेरून आलेले खेळाडू आहेत हा. आणि मंद गतीने धावसंख्या सुरू होती. पहिल्या षटकामध्ये मजा आली, परंतु आता मात्र एक षटकार आणि चौकाराने या मॅच मध्ये गरमाट हा, आणि दत्ताने- पंचाला पण चान्स मिळाला. आणि दत्ताने आणली ती गरमाट. दत्ता पवार या खेळाडूनं गरमाट आणलेली आहे. 1 षटकार 1 चौकार लगावून आपले इरादे स्पष्ट केले. आक्रमक पवित्रा धारण केला. योगेशचा चेंडू दत्ताला. ओ हा चेंडू ब्लॅक होल मध्ये डायरेक्ट टाकला. हे एक्सपिरियन्स आहे संतोष. अनुभव तो काय, तो हा अनुभव प्रत्येक चेंडू तुम्ही मारू शकत नाही एखाद्या गोलंदाजाचा, कारण बरेचसे उन्हाळे पावसाळे हिवाळे या सगळ्या खेळाडूंनी पाहिलेली आहेत. बरीचशी मैदानं पाहिलेली आहेत. देश विदेशांच्या वाऱ्या केलेल्या आहेत. मोठमोठी पारितोषिकं पटकावलेली आहेत. त्यामुळे कसून गोलंदाजी सुरू आहे योगेश म्हात्रेकडून. हा चेंडू दत्ताला फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फाईन लेग मध्ये, शॉर्ट फाईन लेग मध्ये. अजूनही पंचांचा निर्णय आलेला नाही. ओ आणि हा वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. लेगस्टमच्या खूप हा चेंडू बाहेर टाकला गेला आणि या एकेरी धावेनं 42 धावा धावफलकावर लागतायत. हे 5वं षटक मला असं वाटतंय प्रगती पथावर आहे. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 2, तिसऱ्या षटकामध्ये 4, चौथ्या षटकामध्ये 7 धावा आल्या. अंगद पाटीलनं मात्र कंबर कसली आणि सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी केली. लाजवाब अशी गोलंदाजी केली. प्रेक्षकांना आवडणारी त्यांनी गोलंदाजी केली. विकेट हॅट्रिकसाठी टिकेमाळी या कैलासदादा म्हात्रे यांच्याकडनं 3000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. या बात आहे. कैलासदादा म्हात्रे आणि प्रमोद म्हात्रे मला असं वाटतं या टीमचे ओनर असतील. हा चेंडू भिरकावलेला आहे आणि लगेच झेल टिपला गेला. फलंदाज बाद. कैलासदादा म्हात्रे आणि प्रमोद म्हात्रे मला असं वाटतं या टीमचे ओनर असतील. हा चेंडू भिरकावलेला आहे आणि लगेच झेल टिपला गेला. धन्यवाद अंपायर प्रकाश अष्टमकर. आणि 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांमध्ये 42 धावा मला असं वाटतं धावफलकावर लागलेल्या आहेत. निम्मा संघ गारद झालेला आहे. रनरेट तसं बघितलं तर चांगलं आहे संतोष. 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अशा वेळेला मैदानामध्ये जातोय राजेश सोरटे. ऑलराऊंडर आहे. महाराष्ट्रातली जर टीम आपण जर काढली 11 खेळाडू काढले तर त्या खेळाडूंमध्ये बसणारा हा ऑलराऊंडर आहे. जेवढी चांगली गोलंदाजी करतो त्याच्यापेक्षा कैक पटीनं अधिक चांगली फलंदाजी करणारा हा खेळाडू. आता या शेवटच्या षटकांमध्ये स्लॉक ओव्हर्स मध्ये आता त्याला काहीतरी करावं लागणार. दत्तानं करामत केली. त्याच्या हिश्श्याची फलंदाजी करून तो मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. दत्ता पवार याचा झेल घेतला गुड्डू पवारनं आणि गुड्डू पवारच्या वडिलांचं नाव पण आहे दत्ता पवार. टिकेमाळी जो कर्णधार असेल या संघांचा, कारण इतके दिग्गज इतके नामवंत गुणवत्ता ठासून भरलेले खेळाडू 11चे 11 असतात. अशा वेळेस कर्णधाराला विचार पडत असेल कोणाला गोलंदाजी द्यायची, कोणाला फलंदाजीला पहिल्यांदा पाठवायचं, त्याच्यावर कुठेतरी दडपण येत असेल. हा नक्की शस्त्र भरपूर आहेत. वापरायची कुठली कोणत्या वेळेला. आणि बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा अंपायर प्रकाश विभूते यांच्याकडून येतोय. सॉरी प्रशांत आंबेडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. अंपायर प्रशांत आंबेडकर सर प्लीज स्टेजवर या. आमचे प्रकाश विभूते आणि प्रशांत आंबेडकर दोन्ही MCA ची परीक्षा पास झालेले आहे.
प्रकाश विभूते मला असं वाटतंय मैदानामध्ये अंपायरिंग करतायत आणि त्यांची साथ आपले प्रकाश अष्टमकर हे देत आहेत. प्रशांत आंबेडकर, बबलू मुकादम आपली वाट पाहतायत. कृपया त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. हा चेंडू सुमित आवटेचा हा चेंडू खणून काढलेला आहे. लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू जातोय. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. या सिंगल रननं 43 धावांवर धावरत जाऊन पोहोचलेला आहे. प्रशांत आंबेडकर साहेब, अजून आपण जेवला नसाल, कृपया आम्ही वाट पाहतोय तुमची. लवकरात लवकर स्टेजच्या उजव्या बाजूला या. सरपंच आपले बबलू मुकादम आपली वाट पाहतायत. सुमित आवटे राईट आर्म ओव्हर. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेनं भिरकावलाय. एकच धाव या चेंडूवर मिळते. या सिंगल रननं 44 धावांवर धावरत गेलेला आहे. संथ क्रिकेट आणि मध्येच एखादा षटकार चौकार येतोय. एक चांगलं क्रिकेट आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतंय. ओवे आई 11 ओवे विरुद्ध अधिराज 11 वडगर. 6वं षटक मला असं वाटतं प्रगती पथावर आहे. 2 चेंडू 6व्या षटकातले संपलेले आहेत आणि हा चेंडू राईट आर्म ओव्हर. तडाखा आणलाय लॉंग ऑन मध्ये आणि हा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद राजेश सोरटी. आणि हा चेंडू तडाखा आणलाय लॉंग ऑन मध्ये आणि हा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. भली मोठी बॅटिंग ऑर्डर आहे या टीम मध्ये. त्यांचे 12वे इथे सांगतात. कुणाल मला असं वाटतं मैदानाकडे जातोय. कुणाल खोंड पुण्यावरून आलेले हे सगळे खेळाडू आणि पुण्याचं क्रिकेट डिंगडॉंगच्या माध्यमातून तमाम सर्व क्रिकेट रसिकांनी बघितलेले कृष्णा सातपुते सारखा खेळाडू ज्यांनी या क्रिकेट विश्वावर महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये भली मोठी उंची गाठलेली आहे. हिमालयाची उंची गाठलेली आहे. असं हे पुण्याचं एक स्टँडर्ड क्रिकेट ज्युनियर प्रीमियर लीग वगैरे अशा मोठ्या मोठ्या प्रीमियर लीग्स तिकडे पुण्याला होत असतात. आणि हे सगळे पुण्याचे सगळे बहादर रथी महारथी आज मैदानावर उतरलेले. आणि हा सगळा महासंग्राम आहे संतोष. महाकुंभमेळा जो म्हणतो ना, नागा साधूंचा जसा कुंभमेळा नाशिकला भरतो तसा हा सगळ्या मोठ्या खेळाडूंचा महाकुंभमेळा भरलेला. रिव्हर्स स्वीपचा फटका शॉर्ट थर्ड मॅन मध्ये हा चेंडू जातोय आणि या चेंडूवर एकही धाव नाही. इथे खेम्यामधून ओरडलं जातंय या खेळाडूला आनंद चव्हाण याला की आता करतोय काय बाबा तू, परिस्थिती बिकट आलेली आहे, हाणामारी करावी लागणार. असे लुटूपुटूचे फटके मारण्यात काही अर्थ नाही. एक ठोस असे फटके मारले गेले पाहिजे जेणेकरून आपल्याला धावा जास्तीत जास्त मिळतील आणि धावा जास्त आल्या की आपल्या गोलंदाजांवर प्रेशर कमी असेल. सुमित आवटे तयार. कुणालला, आनंदला आणि हा चेंडू मस्त मारलाय. पॉइंटच्या दिशेने मारलेला हा देखणा चौका. आपल्या गोलंदाजांवर प्रेशर कमी असेल. जबरदस्त चौकार मारला आणि त्याच्यानंतर सांगतायत त्याला की एक 6 पाहिजे. सुमित काय करणार, चेंडू सुमितनं मस्त टाकले. एक खराब चेंडू मिळाला आणि त्या खराब चेंडूचा समाचार उठवला. अगदी जवळून गेला पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या. हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी कर्नाळ्यांकडून. सुमित तयार. आनंदला ऐकलं की काय त्यांच्या पाठीराख्यांचा आणि हा उतुंग मारलेला गगनभेदी षटकार. आनंदला ऐकलं की काय त्यांच्या पाठीराख्यांचा आणि हा उतुंग मारलेला गगनभेदी षटकार. जय भवानी आणि जय शिवाजीच्या गजरामध्ये मराठ्यांनी अनेक लढाया जिंकल्या आणि तो जोश या खेळाडूंमध्ये या गीतानं उतरला जातो. एक षटकार मारला आणि 50 क्रॉस झालेली आहे. 54 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या आतापर्यंत. तरी अधिराज 11 वडगर या संघाच्या, आई 11 ओवे संघाचे मला असं वाटतं अजूनही 2 षटकं शिल्लक असतील, कारण 8 षटकांचा हा सामना आहे. आणि येणाऱ्या उर्वरित 2 षटकांसाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो ते संतोष चौधरी यांना. धन्यवाद. ठीक आहे माळी.
प्रकाश विभूते मला वाटतं बाहेर येतात. बबलू मुकादम यांनी आपल्याला 3 वेळा सांगितलं होतं, मी पण विसरलो आणि मी पण कारण यांना विसरलो. जेवायला सोडायचे होते. आणि मध्ये प्रकाश स्वागत विभूते वगैरे आहे आलं, ना, त्यामुळे आणि मी पण- प्रशांत आंबेडकर आता आलेले आहेत. तर आपण मॅच मध्ये जाऊया. ILN ओबे विरुद्ध आदिराज वडगर. 6 षटकांचा खेळ संपलाय. आदिराज 11 वडगर हा संघ नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करतोय. आतापर्यंत 54 धावा त्यांनी केल्यात त्या 6 षटकांमध्ये, म्हणजे 36 चेंडू आणि 54 धावा, 9 धावांची सरासरी आतापर्यंत ॲव्हरेज सुरू आहे तो आदिराज वडगर संघाचा. आणि आता 7वं षटक टाकतोय गोलंदाज ILN ओबे संघाचा सुहास पवार. सुहास पवार ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं, थोडंसं महाग ठरला होता. 16 धावा त्यानं दिल्या होत्या. आनंद चव्हाण 18 धावांवर खेळतो. 1 षटकार 1 चौकार, परंतु स्ट्राईक एंडला आहे तो कुणाल खोंड. स्ट्राईक एंडला कुणाल खोंड. ILN उभे आणि आदिराज वडगर पाहुण्यांकडून मला थोडे पारितोषिका लावली जात आहेत. जबरदस्त फटका मारलाय, स्टायलिश फटका कुणाल खोंडनं खडे खडे लगावलेला हा षटकार. आणि 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी पटकावलेलं आहे. जबरदस्त फटका मारलाय, स्टायलिश फटका कुणाल खोंडनं खडे खडे लगावलेला षटकार आणि 2000 रुपयाचं. मुलुंडचे आपले पाहुणे सन्माननीय सौरभ चेतन साळवी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला मिळालेलं आहे. आणि जो कोणी विकेट घेईल त्यालाही 2000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच मिळणार. पाहुणे जोपर्यंत आहेत तोपर्यंत कमवून घ्या, हा. कमाई करा बक्षिसाची. डाकुरा गोलंदाज पुन्हा एकदा स्टायलिश कुणाल खोंड. दुसरा षटकार 66 धावा. कमाई करा बक्षिसाची. डाकुरा गोलंदाज पुन्हा एकदा स्टायलिश कुणाल खोंड. दुसरा षटकार. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. आणि या 2 षटकारानं संजीवनी गाजर पण होता. आणि पाहुणे बघा जोपर्यंत बसले तोपर्यंत मी म्हणेन की कमाई करून घ्या. आणि असेच पाहुणे पाहिजेत, कारण त्यांना माहिती आहे की धावा यायला पाहिजेत, मजा यायला पाहिजे मॅच मध्ये. संतोष खरं तर 4000 रुपयाची कमाई या खेळाडूने कुणाल केली आहे. खोंड 2 चेंडूमध्ये आणि 8व्या क्रमांकावर आलेला हा खेळाडू आहे. आणि 66 धावा होत आहेत त्या वडगर संघाच्या. आदिराज वडगर आणि हा तिसरा षटकार मारण्याच्या नादात चौघांच्या मध्ये हा चेंडू पडतोय. आणि इथे 1 धाव मिळते ते फलंदाज कुणाल खोंडला. 13 धावांवर जीवदान मिळतंय. मी तर म्हणेन चौघांच्या पुढ्यात पडला हा चेंडू. तू घ्या. तू घ्या म्हणजे कॉलिंगचा अभाव. आपण म्हणतो ना की 11 खेळाडू ज्यावेळेस वेगवेगळे असतात त्यावेळेस ही परिस्थिती होते, ताळमेळ कमी असतो. ताळमेळ कमी होतो. कारण एकत्र प्रॅक्टिस 1 महिना तरी हवे हा, सराव. संतोष पण कुणालला मोह आवरला नाही. त्याला माहिती आहे लागोपाठ आता कसं आहे, तवा गरम आहे हा. तो रोटी सेकलो. आणि अशा वेळेस गोलंदाज थोडस म्हणजे 2 फटके बसल्यानंतर वेगळी गोलंदाजी करतो. अशा वेळेस फायदा घेण्याचा प्रयत्न त्याचा होता कुणाल खोंडचा. आदिराज 11 वडगर संघाच्या आता मात्र धावा झाल्यात त्या 67 धावा झालेल्या आहेत. 2 षटकार आणि 1 सिंगल, म्हणजे 13 धावा त्यानं 3 चेंडूवर केल्यात त्या कुणाल खोंडनं. त्यामुळे आता धावांचा वेग, धावफलक आता हलतोय तो आदिराज 11 वडगर संघाचा. आणि ILN ओबे संघाचे जे कैलासदादा मात्र त्यांनी विकेटसाठी 3,000 रुपयांचं पारितोषिक लागलं होतं हॅट्रिकसाठी. त्याच्यासाठी आता गोलंदाज काय करतोय सुहास पवार. फिरून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र आनंद चव्हाण याची विकेट जाते. 7वा फलंदाज बाद होतोय 67 धावांवर. 3,000 रुपयांचं पारितोषिक लागलं होतं हॅट्रिकसाठी. त्याच्यासाठी आता गोलंदाज काय करतोय सुहास पवार. फिरून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र आनंद चव्हाण. या बॉलरला पण मला असं वाटतं 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. आपले पाहुणे सौरभ चेतन साळवी जे मुलुंडवरून त्यांना खास आपण आमंत्रण दिलेलं आणि आपल्या निमंत्रणाला मान देऊन ते इथे आले. त्यांनी या गोलंदाजासाठी सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांचे मालतोडे नातू आहेत. आसिफ शेख नवीन फलंदाज जात आहेत. आणि खरं तर हा जो फलंदाज बाद झाला आनंद चव्हाण, त्यानं पण 1 षटकार चौकार मारला होता. परंतु कुणाल खोंड आता गरमीमध्ये होता, फॉर्म मध्ये होता, अशा स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे होती, परंतु स्वतः मारण्याच्या नादामध्ये बाद झालाय. तो फलंदाज आनंद चव्हाण. आणि आता मात्र आसिफ. संतोष या पाहुण्यांना आपले हेमंत चाळके साहेब आहेत जे ज्येष्ठ शिवसैनिक,
ते नेहमी पडद्याआड असतात, पुढे पुढे कधीच करत नाही, फक्त कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. ते हेमंत चाळके साहेबांनी त्यांना आमंत्रित केले. अगोदरच त्यांनी सांगितलं होतं की पाहुणे येणार आहेत आणि या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत. 2 षटकारांना कुणाल खोडणं करत या मॅच मध्ये मजा आली. मधल्या फळीचा जो फलंदाज होता त्याने हलचल माजवली आणि आता तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे आणि आता स्ट्राईक एंडला आहे तो आसिफ गोलंदाज आहे तो सुहास पवार I11 ओवे संघाचा. या अगोदर पहिली मॅच समर्थ 11 देवनावे या संघानं जिंकलेली आहे. जबरदस्त फटका मारलाय परंतु सरळ जातोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद होतोय आसिफ. समर्थ 11 देवनावे या संघानं जिंकलेली जबरदस्त फटका मारला परंतु सरळ जातो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज आसिफ बाद होतोय. 7 षटकांचा खेळ मालतोडे संपतोय. इथे 67 धावा धावपलकावर लागतायत. फलंदाज बाद झालेले आहेत ते. नवीन फलंदाज विजय खडके. आतापर्यंत मालतोडे 7 विकेट गेले आहेत त्या वडगर संघाच्या. 8 विकेट गेले आहेत, माफ करा. विजय खडके नवीन फलंदाज आणि कुणाल खोडची वाट पाहत असतील या षटकामध्ये. शेवटचं षटक आहे. 7 षटकांचा खेळ संपलाय. 8 बाद 67 अशी धावसंख्या आहे ती आदिराज 11 वडगर या संघाची. नाणेफेक हारल्यानंतर जबरदस्त 2 षटकार मारले कुणाल खोडनं. आनंद चव्हाणनं केल्या 18 धावा. दत्तानं 1 षटकार 1 चौकार मारून 10 धावा केल्या. तर सुरुवातीच्या षटकामध्ये सुरुवात चांगली केली होती बबलू पाटील या पोलिसी अधिकारी असलेले बबलू पाटील ज्यांनी 17 धावा केल्या होत्या 2 षटकार आणि 1 चौकार मारून. आतापर्यंत 67 धावा वडगर संघाचे होत आहेत. आणि पाहुणे संतोष, मला असं वाटतं पाहुणे निघालेले आहेत. सौरभ चेतन साळवी ज्यांनी 6,000 रुपये इथे दिलेले आहेत. 4,000 रुपये मिळणार कुणाल खोंडला आणि 2,000 रुपये जो गोलंदाज ज्याने विकेट घेतली सुहास पवार याला. पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. आज त्यांचा आभार मानूया की या वेळात वेळ काढून या टुर्नामेंटसाठी त्यांनी या ठिकाणी आपल्याला भेट देण्यासाठी आलेले. सुमित आवटे हा गोलंदाज 8वं षटक टाकतोय. चकमा खातोय इथे क्षेत्ररक्षक आणि चेंडू जातोय सीमापार. आपल्याला भेट देण्यासाठी आलेले सुमित आवटे हा गोलंदाज 8वं षटक टाकतो. चकमा खातो इथे क्षेत्ररक्षक आणि चेंडू जातो सीमापार. हॅलो महेंद्र पांगत आमचे सांगतात की 71 धाव पलकावर लागतात. सुदर्शन गायकर मालतोडे होता अजिवलीचा आणि त्याच्या तसं पाहिलं गेलं तर कठीण होतं परंतु चौकार गेला आणि 71 धावा आता मात्र पहिल्या सामन्यामध्ये झाल्या होत्या 69 आणि त्यापेक्षा पुढे 2 धावा झालेल्या आहेत. त्या वडगर संघाचे अजून किती होत आहेत कारण कुणाल खोंड याचं लक्ष मात्र सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार त्यापेक्षा पुढे 2 धावा झालेल्या आहेत. वडगर संघाचे अजून किती होत आहेत कारण कुणाल खोंड याचं लक्ष कुणाल खोंड 3 षटकार 1 चौकार मारून खेळतोय वैयक्तिक आपल्या 23 धावांवर. जबरदस्त हलचल त्याने माजवलेली आहे. थंडी उडवलेली आहे. ज्यावेळेस सिंगल येत होत्या विकेटची लाईन लागली होती. मला असं वाटलं या मॅच मध्ये 50 होतात की नाही. पहिल्या षटकामध्ये आले होते 16 त्यानंतर मात्र 2 4 7 त्यानंतर 13 12 आणि 13 आणि या षटकामध्ये आता किती येत संतोष. हीच तर 8 षटकांच्या मॅचची मजा आहे. हा बघूया. इथे मात्र इथून सांगतात बघा मला दिसलं नाही आणि जे त्यांचे खेळाडू आहेत ते सांगतात की व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावा होत आहेत त्या 9 आणि संघाची धावसंख्या होती ती 8 बाद 78. 8 बाद 78. सुनील शेळके आमचे पोर्टुगलचे सगळे सदस्य या मॅचचा आनंद घेत आहेत. एक धाव घेतले खडके धाव सांगतात आणि खडके मात्र माघारी परततोय. खरं तर त्याला स्ट्राईक रोटेट करायची होती कुणाल खोंडला आणि विजय खडके मात्र धावचित होऊन तंबू मध्ये परततायत. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये
खडके थांब, पण त्याने ब्रेक लावलाच नाही. नाही नाही थांब नाही सांगत होते, धाव स्ट्राईक दे खोंडला. यस शेवटची जोडी मैदानात. लास्ट विकेट. लास्ट विकेट. खेळाडूचं असं होतं ना टिकेवाळी, दोन्हीकडे बघायला लागतं. इकडे पाठीमागे पण लक्ष द्यायला लागतं कधी कधी. 12वे जे त्यांचे खेळाडू आहेत सगळे मुख्य खेळाडू खोंड, त्यांना असं वाटत असेल की शेवटचे क्षण काही चेंडू कुणाल खोंडला मिळायला पाहिजे. परंतु बघा पुणेरी भाषा आशा पिकला इथे. आशा पिकलेला आहे. धावा जास्त झाल्यात. मगाशी शांत बसले होते ज्यावेळेस तिसरी चौथी षटक चालू होतं त्यावेळेस म्हणजे असं वाटत होतं की एकदम गारटले होते. पुण्याची एक्सप्रेस अडकली की काय असं वाटत होतं कुठे सुखात असताना नसावा ती सोच. हा तेरड्याचा रंग 3 दिवस. बघूया अजूनही IEL ओळे संघाची फलंदाजी आहे. खेळ आहे, क्रिकेट आहे. गोलंदाज सुमित आवटे, समोर आहे तो फलंदाज सोनू नवीन आलेला सोनू मात्र खाली राहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर. आता काही शेवटची षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. तमाम क्रिकेट प्रेमींचा या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये जे 16 संघ खेळणार आहेत 3 लाखांचं पारितोषिक आहे. प्रथम पारितोषिक सोनू तुला सोन्याची माळ घे पण एक छक्का मार सांगत असेल त्यांचे पाठीराखे सगळे. मधल्या काळामध्ये सोनू फॉर्मला होती. हा बॅटची कड घेऊन मात्र चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि मला वाटतंय ऑल आउट होतोय तो अधिराज बडगर संघाचे. आणि धावसंख्या 79 जिंकण्यासाठी 80 धावांची गरज आहे ओवे या संघाला. बॅटची कड घेऊन मात्र चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सोडून गेलात जना बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. जीव लावून वेड्या परी गाव सोडून गेलात जना. जीव लावून वेड्या परी गाव सोडून गेलात जना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची. राजेश माळी बसा. साल 1926 जन्म झाला एक बाळ. जन्म झाला एक बाळ. जन्म झाला एक बाळ. मराठी मुलखासाठी जणू जन्मला शिवराय. जणू जन्मला शिवराय. जणू जन्मला शिवराय. पुत्र मिळाला महाराष्ट्राला पार नव्हता आनंदाला. पुत्र मिळाला महाराष्ट्राला पार नव्हता आनंदाला. पुत्र मिळाला महाराष्ट्राला पार नव्हता आनंदाला. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. होता हाडाचा कलाकार परी लागे ना त्याच ध्यान. परी लागे ना त्याच ध्यान. परी लागे ना त्याच ध्यान. व्हाव समाजाच भल म्हणून पेटून उठला वाघ. पेटून उठला वाघ. पेटून उठला वाघ. केली उभी ही संघटना नाव दिलं तिला शिवसेना. केली उभी ही संघटना नाव दिलं तिला शिवसेना. केली उभी ही संघटना नाव दिलं तिला शिवसेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची. असं म्हणतात की कोट्यावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. अब्जोवधी माणसे जन्म घेतात या पृथ्वी तलावर, पण बाळासाहेबांसारखा त्यात एखादाच असतो. वाघाची डरकाळी विचारांची तोफ आणि मराठी माणसाच्या पाठीवरचा हात म्हणजे हिंदू हृदय सम्राट सुप्रीमो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. रडायचं नाही तर लढायचा हा मंत्र देणारे अशा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्तानं आयोजित करण्यात आलेली ही सुप्रीमो ट्रॉफी आजची ही दुसरी रात्र आहे. आणि टिकेमाळे बाळासाहेब ठाकरेंबद्दल आपण म्हणालात आणि 25 तारखेला ठाकरे हा सिनेमा प्रदर्शित होतोय. रिलीज होतोय. बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य होतं संतोष, तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळावा, पण न्याय हा मिळालाच पाहिजे.
कोणतंही वाक्य बाळासाहेबांनी एकदा म्हटलं की परत माघारी फिरणे नाही. हो मी म्हटलं. म्हणूनच त्यांच्या अंत्ययात्रेला न भूतो न भविष्य अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांचं एक असं होतं की आजचे नेते असे आहेत बरेचसे नेते की रात्री एक बोलतात सकाळी म्हणतात मी नाही बोललो. त्यांचं असं नव्हतं बोललो काय करायचं ते करा. हो ते म्हणायचे की माणूस तोंडाने कडवा असला तरी चालेल, माणूस तोंडाने कडवा असला तरी चालेल, पण गोड बोल्या भाडवा नसावा. हे बाळासाहेबांचं वाक्य आहे. युगांत म्हणून एक पुस्तक जेव्हा बाळासाहेब गेले ना संतोष, त्यावेळेला युगांत म्हणून एक पुस्तक आलंय. ठीक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये बाळासाहेबांचं संपूर्ण त्यांनी आयुष्यभर काय काय केलं, कधी कधी कोणती भाषणं केली आणि केव्हा केव्हा कशा रणनीत्या आखल्या, मराठी माणसासाठी कधी काय केलं हे संपूर्ण लिहिलेलं आहे. आणि संजय राऊत हे त्या जे संपादक आहेत सामनाचे, त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आपण अगदी जहाल. जसं कीर्तनकार सांगतात प्रमाण दिल्यानंतर हम्म. की ही ओवी गाथेतली आहे की ज्ञानेश्वरीतली आहे आणि तसं आपण सांगितलेलं आहे. तर सगळ्यांचं आपण या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करूया. 80 धावांचा पाठलाग करत आहे टिकेमाळी. आई 11 ओवे संघाच्या या फलंदाजांना सुदर्शन दिसला, तुमच्या सावळे गावचे गुड्डू, बरोबर. बरेचसे खेळाडू आहेत आता ज्या सगळी नावं आपल्याला येतीलच. आणि या 80 धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं केला जातोय आई 11 ओवे संघाचे जे पॅकर आहेत मालदाडे कैलास दादा म्हात्रे असतील, त्यांचे अजूनही बरेचसे पाहुणे असतील. प्रमोद म्हात्रे त्यांचंही स्वागत करूया. आदिराज वडगरचे जे प्रवीण जाधव आणि त्यांचे सुपुत्र आदिराज यांच्या नावानं हा संघ खेळतोय. बघूया कोणता तरी एकच संघ जिंकणार, जो चांगला खेळ करणार तो जिंकणार. दोघांनाही बेस्ट ऑफ लक. होळी आज टिकेमाळी यांच्याकडे. हा संतोष, या मॅच मध्ये तसं पाहिलं तर मजा येणार, कारण दोन्ही टीम तुल्यबल आहेत. ऑलराऊंडर्सचा भरणा दोन्ही टीम्स मध्ये आहे. मग ती आई 11 ओवे असेल, अधिराज 11 वडगर. ओवे संघामध्ये मॅक्झिमम रायगड आणि ठाण्याचे खेळाडू आहेत. अधिराज 11 वडगर मध्ये पुण्याचे सगळे खेळाडू आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा आणि आपण मध्ये आहोत मावळमध्ये. बघे आपण ही मॅच बघणार. अविनाश मुंडे यांना विनंती आहे, सोमटण्याचे अविनाश मुंडे ज्यांच्या सुवद्य पत्नी ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत सोमटण्याच्या, त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. जिंकण्यासाठी 80 धावांची गरज. मोपाडा म्हणजे त्यांच्या मामाचं गाव आहे ना. अविनाश मुंडे, धुराव कंपनी, सर्व मामा कंपनी. हा डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलाय हा चेंडू. फलंदाज अजित मोहिते यांना. अजित एक कसलेला खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे. त्यांना ओळखलं की पहिला चेंडू आपण फक्त प्लेड करायचा, सिंगल रन काढायची आणि त्या रणनीतीमध्ये तो यशस्वी होतो. आणि आई 11 संघाला 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. अशा वेळेस जे कैलास दादा म्हात्रे आहेत त्यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी 3000 आणि चौकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. बरीचशी पारितोषिकं पटकावली जाणार. या अगोदर सौरभ साळवी मुलुंडचे जे लोकनेते दिबा पाटील साहेब यांचे नातू, त्यांनी पारितोषिकं लावलेली. 6000 रुपयांचं पारितोषिक त्यांनी इथे खेळाडूंना वाटलेलं आहे. आणि आता कैलास म्हात्रे साहेबांचं हे पारितोषिक कोण पटकावणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. हो, हा जबरदस्त तडाखा आणलाय आणि हा चेंडू जातोय गोळीच्या वेगाने सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी पारितोषिक कोण पटकावणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. जबरदस्त तडाखा आणलाय आणि हा चेंडू जातो. डीजे मास्टर पण आता मूड मध्ये आलेले. स्फूर्ती गीतं वाजवली जातात जेणेकरून एक नसामध्ये धमन्यांमध्ये रक्त संचार आहे. हो, काय स्पीडला हा चेंडू टाकला. फक्त 4-5 पावलं फक्त रनअप या गोलंदाजानं घेतला आणि खूप वेगवान असा चेंडू टाकतोय तो गोलंदाज राजेश सोरटे. अतिशय चांगला चेंडू टाकला. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेंथ त्यानं ठेवली. स्पीड पण वाढवला. वेगवान अशी गोलंदाजी केली. फलंदाज सुहास पवार तयार. हा फुलटॉस चेंडू जमीनलगतचा फटका खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय आणि एक जोरात धाव काढली जाते चित्त्याच्या वेगानं. या सिंगल रन 6 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे आतापर्यंत. तरी आई 11 ओवे हा संघ संथ गतीनं फलंदाजी सुरू आहे. बघा संतोष, अकलेनं फलंदाजी केली जाते. जसा चेंडू येतोय तसेच फटकेबाजी केली जाते. हा विकेटच्या बाजूला
श्वान झोपलेला आहे, झोपू द्या ना त्याला. त्याची जागा आहे, बिंदास झोपलाय आणि यष्ट्या उडवल्यात. फलंदाज बाद होतोय अजित मोहिते. डीजेच्या आवाजानं पण तो उठत नाही बघा. श्वान झोपलेला, झोपू द्या ना त्याला. त्याची जागा बिंदास झोपली आणि यष्ट्या उडवल्यात. फलंदाज बाद होतोय. राजेश सोलटे एक जबरदस्त होणार असा खेळाडू आहे, गोलंदाज. मी अगोदरही म्हणालो होतो संतोष ऑलराऊंडर आहे हा खेळाडू. जर महाराष्ट्रातले 11 खेळाडू जर आपण निवडले तर त्यामध्ये याची वर्णी लागू शकते अशा प्रकारचा हा ऑलराऊंडर आहे. फलंदाजी करताना पण त्यानं सुरेख अशी फलंदाजी केली आणि गोलंदाजी करताना पण एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, एक सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी, तिखट मारा करतोय तो गोलंदाज राजेश सोरटे. बऱ्याचशा लोकांच्या नजरात तो जो श्वान, जो कुत्रा झोपलेला आहे त्याच्यावर आहे. टिकेमाळी करते ही त्यांची रोजची जागा आहे. हो. आणि जागेला किती किंमत आहे त्याला माहिती आहे, त्यामुळे तो जागा सोडायला तयार नाहीये. आणि तिथे त्याला काही त्रास पण होत नाही. डीजेचा पण मस्त मध्ये मध्ये म्युझिक, कदाचित तो झोपला पण नसेल, डोळे उघडून बघत पण असेल मॅच. नक्की आहे ना पण तो या जगामध्ये आहे लवकर जाणार नाही, आपला भरोसा नाही देहाचा भरोसा. आणि मृत्यू करता त्याला अगोदर दिसतो. बघा एखादे कुत्रे रडायला वगैरे लागले की आपण म्हणतो की एखादा म्हातारा जातो की काय. हो, टिटवी ओरडायला लागली. आणि कुत्र्याचं आयुष्य फक्त 14 वर्ष असतं, जास्तीत जास्त 16 वर्ष. हो, हा चेंडू यष्टी. हा, सुरेश मात्र इथे सांगतायत की जो डास आहे मच्छर, 24 तासाचं फक्त आयुष्य. फुलपाखराला फक्त 3 दिवसाचं आयुष्य. ठिकेमाळे 24 तासाचं म्हणजे त्याचं आयुष्य आहे. परंतु जे 80-90 वर्षाचं जे आपलं आयुष्य आहे ना, तो बरबाद करू शकतो तो. बरोबर. तुम्हाला पोचू पण शकतो एक मच्छर. डेंग्यू वगैरे झाला की मग आपल्याला कळतं की मच्छराची ताकद किती आहे. एखादा हत्ती आपल्याला नाही मारू शकत, पण मच्छर कधी कधी मारू शकतो. ही एक म्हणजे सुईचं काम सुईच करेल. नक्की. परंतु या फलंदाजांना आता मच्छर सारखं नाही, वाघासारख्या फलंदाजी करावी लागेल. कारण अजूनही 42 चेंडूमध्ये 74 धावा करायचे आहेत. त्या आई 11 ओव्हर सांगाला. 10 धावांची सरासरी पाहिजे होती संतोष. अशा वेळेला पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. आणि असं म्हणतात संतोष की तुम्ही जेवढा श्वास जोरात घ्याल ना, जास्त मिनिटाला जेवढे जास्त श्वास घ्याल तेवढं तुमचं आयुष्य कमी, आणि जेवढा हळूहळू श्वास घ्याल तेवढं आयुष्य तुमचं जास्त. कासव 300 वर्ष जगतात, कारण ते जेव्हा जातात खाली एकदा श्वास घेऊन जातात, 10-15 मिनिटं बाहेर येत नाही. असं म्हणतात ना, हत्ती चले बाजार तो कुत्ते भुके हजार. हत्ती इतका मदमस्त असतो कारण त्यांच्या नादी लागायला टाइम कुठे त्याला, शानमध्ये असतो त्याच्यातून. हा, नक्कीच संतोष. मैदानावर आपण जाऊया. आसिफ आलेला आहे, हा पण एक होणार खेळाडू आहे, ऑलराऊंडर आहे. ही जी टीम आहे ना ही जी टीम आहे, आसिफ जो गोलंदाज पुण्यावरून आलेला आहे, त्यानं बरीचशी मैदानं गाजवली. त्यांचे जे 12th मॅन इथे आम्हाला वारंवार माहिती देत आहेत. बघूया या मॅच मध्ये काय करेल. ओ, जोरदार अपील. पंचांनी वाईट म्हणून हा चेंडू डिक्लेअर केलेला आहे एक अनोख्या स्टाईल मध्ये. आणि हा चेंडू वाईट डिक्लेअर केल्यानंतर 7 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे. व्यावसायिक खेळाडू हुशार आहेत. त्याने बघा अपील जोरदार केलं. त्यांना माहिती आहे हा बॉल ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर आहे जास्त. पंचांवर म्हणजे पंचांचं लक्ष इकडे तिकडे विचलित करण्याचा प्रयत्न. परंतु पंच आमचे प्रकाश आष्टमकर फक्त पंच नाही तर डान्सिंग पंच आहेत. आणि त्यांचं लक्ष आहे, डोळ्यात तेल घालून ते पंचांचं काम इथे करतायत. हा चेंडू, हो क्या बात आहे, मिड विकेटला मारलाय, भिरकावलाय आणि सुंदर झेल, जबरदस्त झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. पंचांचे काम इथे करतात. हा चेंडू, हो क्या बात आहे, मिड विकेटला मारलाय, भिरकावलाय आणि सुंदर. बघा संतोष, आता लावण्या सुरू झालेल्या आहेत. डीजे मास्टर. गोड गुलाबी ओठ तुझे खुणवीत होते ढोलकीला, किंचित हसुनी ढोलकी म्हणे,
मी भुलले या लावणीला. नक्कीच आता छावण्या बंद झाल्यात आणि लावण्या चालू झाल्यात. डीजे मास्टर, अरे संजय माळेची पण आपण प्रशंसा आणि श्रीकांत माळे यांची प्रशंसा करायला पाहिजे. DY पाटील स्टेडियम मध्ये जे मोठमोठे कार्यक्रम होतात तिथे यांचा डीजे नेहमी वाजत असतो आणि इथे त्यांचं डोकं एवढं चालतं की या मैदानावरची रंगत आणि खूप सुंदरता ते वाढवत असतात. नक्कीच त्यांना आपण धन्यवाद देऊया आणि चांगली चांगली गीतं आपल्याला ऐकायला मिळतीलच. आजची हे 2 सामने, अजून एक सामना आहे आणि त्यानंतरच्या 3 रात्री आहेत, 3 दिवस आहेत त्यांच्याकडे. सुदर्शन आलाय. सुदर्शन आपला आजिवलीचा गायकर ना, सुदर्शन गायकर. बॉडी बघा त्याची, व्यायामानं कमवलेली दणकट बॉडी आहे. आणि 12th मॅन आम्हाला सांगतात की जे गोलंदाज आहे ना आसिफ, यंदाच्या वर्षी 6 बाईक्स त्याला मिळालेल्या आहेत. बापरे, रेकॉर्ड केलेला आहे त्यानं. अष्टपैलू खेळाडू आहे, म्हणजे एक से बडकर एक, रथी महारथी. म्हणजे निवडून निवडून खाणीतून आलेले जे हिरे आहेत ना ते आता एकाच पात्रात टाकलेत. ठीक आहे म्हणे. खरं तर आता 30 वर्ष झाली मला पण समालोचन करता करता, कॉमेंट्री करता करता. या खेळाडूसाठी बाईक एखादी कॉमेंटेटरसाठी तरी पाहिजे होती. तुम्हाला मिळेल की. तुम्ही आणि प्रवीण दोगाडे त्याचे दावेदार होऊ शकता. बघूया या मॅच मध्ये सुदर्शन गायकर एकदम हँडसम खेळाडू आहे, चिकना खेळाडू आहे, ऑस्ट्रेलियन खेळाडू वाटतो ज्याच्याकडे बघितलं का. परंतु धावा कशा करतोय याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष आहे. बघूया आसिफ शेख काय करणार. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 6. दुसरं षटक प्रगती पथावर आहे आसिफ शेखचं आणि सामना करणार सुदर्शन गायकर. आजिवलीचा आपला हा, मला वाटतं सुदर्शन नॉन स्ट्राईक एंड मध्ये आहे. सुमित डोंगरे. हो, सुमित डोंगरेनं हा चेंडू मारलाय, मात्र बॅटच्या मधोमध हा चेंडू आला नाही. सुमित डोंगरे, पारगाव. धोंगडे माफ करा, सुमित ढोंगडे आकाश तारेकरच्या टीम मधला. हो, स्टाईलिश फटका मारला, बॅकफुटवर गेला, कट केलाय, पॉइंटच्या दिशेनं चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, जोरात चेंडू फेकला जातो, मात्र थ्रो तेवढासा बरोबर आला नाही. हातामध्ये कलेक्शन पण झालं नाही. 2 धावा जोरात धावून पूर्ण केलेल्या त्या फलंदाजांनी. सुमित आणि सुदर्शन गायकर या जोडीनं 9 धावा धावफलकावर लागतात आतापर्यंत आणि 2 गडी बाद झालेले आहेत. सुहास पवार बाद झाला, 1 चौकार मारला 5 धावांवर. अजित मोहिते बाद झाला, 1च धाव त्यानं काढली. मैदानात खेळतात सुमित आणि सुदर्शन गायकर. सुमित उंचीनं कमी आहे, समोर सुदर्शन उंचखुरा असा खेळाडू आहे. कॉम्बिनेशन या मैदानावर त्यांनी ठेवलेलं आहे. सुमित ढोंगडे तयार. हा शॉर्टपिच चेंडू बॅटची कडा घेऊन फाईन लेगच्या दिशेनं आणि हा झेल टिपला जातोय. सुमित ढोंगडेच्या इनिंगची कॉम्बिनेशन डीजे या मैदानावर त्यांनी ठेवलेलं आहे. सुमित ढोंगडे तयार. हा शॉर्टपिच चेंडू बॅटची कडा घेऊन फाईन लेगच्या दिशेनं. हनुमान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अन एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. एक विकेट गेल्यानंतर आता थोडीशी हलचल निर्माण झालेली आहे. ती फलंदाजी करणाऱ्या I11 ओवे या संघाच्या खेम्यामध्ये मयूर दातिलकर मैदानामध्ये. डोंबिवलीचा हा खेळाडू मयूर दातिलकर. बघूया, मयूर दातिलकर डोंबिवलीवरून आलेला आणि रतनबुवा ट्रॉफी सुरू आहे. ही महाराष्ट्रातली डे टुर्नामेंट, अव्वल दर्जाची डे टुर्नामेंट जिथे खेळवली जाते विनोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली. डोंबिवलीचा हा खेळाडू आसिफ शेखनं हा चेंडू टाकला, आखूड होता, हवेत मारला, सेफ लँडिंग झालं. चेंडूचं कव्हर पॉइंट मध्ये चेंडू जातोय आणि पॉइंट मधील क्षेत्ररक्षक धावत येऊन हा चेंडू अडवतोय. सिंगल रन आपलं स्वतःचं खातं उघडलेलं आहे ते मयूर दातिलकर यानं. या सिंगल रननं 10 धावांवर धावरत जाऊन पोहोचलेला आतापर्यंत तरी I11 ओवे संघाचा. I11 ओवे संघामध्ये आपल्या ग्रामीण भागातील मॅक्झिमम खेळाडू आहेत. कैलासदादा म्हात्रे आणि प्रमोद म्हात्रे यांनी हे सगळे आपल्या ग्रामीण भागातील सगळे रथी महारथी आपल्या टीम मध्ये घेतलेले आहेत. हा चेंडू, हो,
सुदर्शनच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू नाही आला, आखूड होता, स्लो केला चेंडू, व्हेरिएशन आणतोय गोलंदाज आसिफ शेख. उगीच काय त्याला एवढ्या 6 बाईक नाही मिळाल्या, त्याच्यामध्ये हुनर आहे, त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता या मैदानावर सिद्ध करतोय. कधी आखूड टाकतोय चेंडू, कधी यॉर्कर टाकतोय आणि एक चांगल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकं आतापर्यंत संपलेली आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या सोरटेच्या 6, दुसऱ्या षटकामध्ये आसिफ शेखनं धावा दिल्या 5. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर 3 बाद 11 अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 36 चेंडूमध्ये 69 धावांचा डोंगर पार करायचा. मात्र हा डोंगर पार करेल की नाही i11 ओवे हे प्रत्यक्ष आपल्या गोड शब्दामध्ये सांगण्यासाठी, धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो ते रायगड टेनिस क्रिकेटचे मराठी समालोचनाचे महागुरु, ज्यांनी प्रवीण दुगाडेंसारखे आणि अभिषेक पाटील यांच्यासारखे अनेक चेले तयार केलेले, जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शहरामध्ये जाऊन अतिशय उत्तम दर्जाची कॉमेंट्री करतायत, ते संतोष चौधरी यांना धन्यवाद. ठीक आहे माळी. कठीण लक्ष, मोठं लक्ष आता होत चाललेलं आहे ते i11 ओवे संघासाठी. परंतु बघूया, सुदर्शन स्ट्राईक एंडला डावखुरा फलंदाज आणि नॉन स्ट्राईक एंडला मयूर दापिलकर, डोंबिवलीचा हा खेळाडू. i11 ओवे संघाला दापिलकर आणि इथे मात्र सुदर्शननं मारला चेंडू हवेमध्ये. सुदर्शन मालता वाटतंय बाद होऊन तंबूमध्ये परततोय. 4 विकेट आतापर्यंत गमावले. 35 चेंडू 69 धावांचं मोठं लक्ष होत चाललेलं आहे. संघाला दापिलकर आणि इथे मात्र सुदर्शन मारला चेंडू हवेमध्ये. या षटकामध्ये सुदर्शन मारलं ते सुदर्शन गायकरची. खरं तर कैलास दादा म्हात्रे आणि विनोद म्हात्रे यांना मी खरं तर माझे धन्यवाद देईन की त्यांनी जवळच्या खेळाडूंवर भरोसा ठेवला. परंतु आतापर्यंत तरी हे आपल्या पोरांवर भरोसा ठेवला. नक्कीच आणि जवळचे सगळे खेळाडू त्यांनी घेतलेले आहेत. परंतु त्यांना काहीतरी करून करत दाखवावं लागेल, कारण आता अंतर वाढत चाललंय. 35 चेंडू 69 धावांची एखादा गरज आहे. माणूस आपल्यावर विश्वास दाखवतो तेव्हा जबाबदारी अजून वाढते. नक्की बघूया आता तुमच्या गावचे अक्षय पवार, किरण पवार दिसला नाही, गुड्डू अक्षय पवार. मला वाटतं किरण पवार तिकडे फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. हनान प्रीमियर लीग मारले का फायनल मारलेले चॅम्पियन. बघूया अक्षय पवार त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आज कैलास दादांना काही स्वप्न दाखवत आहेत का. या सामन्यामध्ये जर विजय मिळवून दिला तर नक्कीच इथले प्रेक्षक पण तुमची वाहवा करतील, स्तुती करतील. परंतु स्ट्राईक एंडला मयूर दापिलकर शॉर्ट पॉइंटच्या दिशेनं त्यानेही सोपा झेल दिला आणि तंबूमध्ये परततोय. आता मात्र सामना एकतर्फी होतोय की काय असे विचार पडले प्रेक्षक. मयूर दापिलकर हनुमंताचं गीत लावलं होतं आणि आता मात्र त्याचा धावा करावा लागेल. एकवीर आईचा किंवा हनुमंताचा धावा करावा लागेल. 11 आवाज बघा गाडीचा, बुलेट ना. बऱ्याचशा जेव्हा आपण गाड्या- आलो तेव्हा एक पल्सर आलेली, पल्सरचा पण आवाज जसा आनंद मेळाव्यामध्ये मौत का कुआ मौत का कुआ ज्या ते गाडी वापरतात ना, मौत का कुआ मध्ये गाडीला जो आवाज असतो तशी फायरिंग होती त्या गाडीची. मौत का कुवा या पण या तेव्हा मौत का कुवा आणि या रस्त्यावरचा कुवा अशी परिस्थिती, अशा गाड्या निघालेल्या आहेत. पल्सर गाडी तर खरं मौत का कुवाच आहे. किती ऍक्सिडेंट पल्सर गाडीचे झाले असतील. बघूया फायरिंग सारखी फलंदाजी इथे पाहायला मिळते का ओव्हे संघाची. 34 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत ते 69 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज गुड्डू अक्षय पवार आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे तो राजेश सोरटे, जो अधिराज 11 वडगर प्रवीण जाधव यांचा हा संघ. गोलंदाज तयार राजेश सोरटे बॅटची कड घेऊन पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि हॅट्रिक पूर्ण करतोय. हॅट्रिक साधतोय या ठिकाणी तो गोलंदाज राजेश सोरटे. बॅटची कड घेऊन पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मनातून माझ्या तू ग काही केल्या जाईना. घरा पुढे आलो दारा पुढे आलो, घरा पुढे आलो दारा पुढे आलो, आता होऊ दे धिंगाणा. अक्षय पवारही बाद झालाय. पहिल्यांदा अजित मोहिते, सुहास पवार,
सुमित धोंगडे, सुदर्शन गायकर, पारगाव, अजिवली, सावळा, आता मयूर दापिलकर मला वाटतं डोंबिवलीचा डोंबिवली. तोही बाद झालाय. दातिवली एक गाव आहे ना डोंबिवलीला. अक्षय पवार आणि आता प्रथमेश आणि नवीन गेलेला फलंदाज अमित पाटील बदलापूर. अमित पाटील बदलापूर, परंतु एकही फलंदाज भांडूप, एकही फलंदाज तग धरत नाहीये खेळपट्टीवर. संतोष खरं तर तळ ठोकून बसायला पाहिजे. एक पार्टनरशिप चांगली झाली तर. आणि तर काल जसा सामना झाला ना, सुरुवातीला असं वाटलेलं आपल्याला काही वैष्णवी 11 कोलाड संघ हरेल, परंतु चांगली पार्टनरशिप झाली आणि त्या पार्टनरशिपनी विजय मिळवून दिलेला. तशीच परिस्थिती 8व्या आणि 9व्या विकेटसाठी मला वाटतं 21 धावांची 21 धावांची. आणि 10व्या विकेटसाठी 27 धावांची पार्टनरशिप. अशी मॅच बरेचसे लोक घरी गेले निघून आणि ते त्यांना नंतर लोकांनी सांगितलं अरे इतकी जबरदस्त मॅच झाली, कदाचित तिसरी मॅच होऊ शकते. गोलंदाज राजेश सोरटे 3 विकेट ज्याने हॅट्रिक पूर्ण केलेली या षटकामध्ये आणि हा चेंडू मात्र निर्धाव टाकतोय. अजूनही 69 धावांची गरज आहे. असं वाटलं सुहास पवार मारेल, सुमित धोंगडे मारेल, सुदर्शन गायकर मारेल 1-2-4 षटकार, त्यानंतर मयूर दापिलकर, अक्षय पवार काहीतरी करेल, परंतु आता मात्र प्रेक्षकांनी ओळखलंय की या मॅच मध्ये फटके येत नाहीये, करिश्मा करावा लागेल. मगाशी गीत लावलं होतं चमत्कार केल्याशिवाय तुम्हाला नमस्कार करणार नाही कोणी. 69 धावांची गरज आहे. अमित पाटील स्ट्राईक एंडला मालतोटे आणि प्रथमेश नॉन स्ट्राईक एंड मध्ये. गोलंदाज राजेश सोरटे अमित पाटीलला चांगला फटका मारलाय, ऑफड्राईव्ह केलाय चेंडू. एकदा मिळाले ते अमित पाटीलला. बऱ्याच वेळानंतर धावफल घालतोय, धावा होतात त्या 12 जिंकण्यासाठी अजूनही 68 धावा करायच्या आहेत त्या येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. 30 चेंडू 68 धावांची गरज. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावा झाल्या त्या 12 म्हणजे एकच धाव दिली टिकेमाळी या षटकामध्ये. ती राजेश सोरटेनं 2 षटकं टाकली, 7 धावा दिल्या, 4 विकेट्स त्याने घेतल्या आणि निम्मा संघ गारद केलाय तो आई 11 ओव्हे संघाचा. कठीण परिस्थिती आहे. 30 चेंडूंमध्ये 69 धावा, मोठं होत चाललेलं आव्हान, कठीण होत चाललेलं आव्हान आई 11 ओव्हे संघासाठी. आणि असा एकही फलंदाज नाहीये की तो पहिल्यांदा आलाय आणि तो शेवटपर्यंत काहीतरी करेल. जसे आलेत तसे पावली माघारी गेलेले ते फलंदाज. हा, त्याचं कारण या गोलंदाजाच्या हातामध्ये असलेली जादू. फिरकी गोलंदाज आहे, इकडे तिकडे चेंडू त्यानं वळवले आणि या वळवलेल्या चेंडूवर फटके मारताना या खेळाडूंना आई 11 ओव्हे संघाच्या खेळाडूंना आपल्या विकेट हकना गमवाव्या लागल्या. नक्कीच. आणि काल आपण बघितलं होतं जो मोपाडा वाडी संघ आहे, काही असे फलंदाज आहेत की त्यांना तुम्ही किती फास्ट चेंडू टाका ते मारतात, परंतु स्विंग किंवा इन स्विंग आउट स्विंग पद्धतीचे चेंडू टाकले, स्लोवर डिलिव्हरी केल्या तर बरेचसे फलंदाज चकतात आजकाल. हा, फ्लायटेड चेंडू मारताना पण बराचसा अडचणींचा सामना करावा लागतो. प्रॅक्टिसला तुम्ही टाकता ना. नंतर शशिकांत भंडारकर असे चेंडू टाकतात, परंतु आम्हाला मॅचला बॉलिंग देत नाहीत. त्यांना वाटतं यांना 6 बॉल 6 मारतात की काय, आणि मारतात दुसऱ्यांनाच. मग आमचे नरेंद्र बाजी बघूया. 30 चेंडू 68 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज विनोद सावंत बघा. अमित पाटील. 2-3 दिवस भरपूर मेहनत घेतली त्यांनी. आसिफ शेख गोलंदाजी करतोय आणि सुंदर फटका मारलाय, जमीन लगतचा फटका मारलाय आणि ते मात्र 45-4 धावांचा बऱ्याच वेळानंतर. सोळा 80 धावांचा पाठलाग करताना आडव्या बॅटनं मारलाय अमित पाटीलनं. एकच धाव मिळते कारण हा प्रथमेश काय करतोय का याकडे लक्ष आहे. 63 धावांची अजूनही गरज आहे आणि या बॉल बाकी आहेत 28, चेंडू शिल्लक आहेत ते 28. 63 धावा करायच्या आहेत आई 11 ओव्हे संघाला. या अगोदर जिंकलेला संघ समर्थ 11 देवनावे अंकित साखरे यांचा संघ. या मॅच मध्ये जो जिंकणार तर त्यांच्या बरोबर 3च मॅच आपण ठेवलेल्या आहेत. आज थोडासा उशीर झालाय. काल मला वाटते बरोबर 1 वाजता 1:05 मॅच संपली होती. 28 चेंडू 63 धावांची गरज. परंतु जे आपलं काम थोडंसं बाकी राहिलं होतं ते शशिकांत आमचे भंडारकर असतील
सुरेश म्हात्रे साहेब 7 वाजेपर्यंत सकाळी इथे होते. त्यानंतर आमचे सुजित दुरव, त्यानंतर अजय राऊत, आमचे अविनाश दुरव, सगळे जे मंडळाचे सगळे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. थंडी एकदा 2-3 वाजले की थंडी वाढत जाते. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची गरज आहे मैदानामध्ये. आज दुसऱ्या दिवशी मला वाटते ही गरज भासते. अगोदर पण मला असं वाटतं ते आक्षेप घेण्यात आला मयूर होता. म्हात्रे, हा मयूर म्हात्रे थर्ड अंपायर, तिसरे पंच. 28 चेंडू आणि या 63 धावांची अजूनही गरज आहे ती i11 ओवेस संघाला. समर्थ 11 देवधावे हा संघ जिंकलेला आहे. आपण बघितलं पहिल्या मॅच मध्ये. संतोष, एक स्टेट बँकेचं एटीएम कार्ड इथे सापडलेलं आहे. हा, नाव पण तिरमाल टिपण्णा राठोड. वावेगर तिरमाल टिपण्णा राठोड म्हटलं की वावेगर. राठोड. एटीएम कार्ड स्टेट बँकेचं आहे. मास्टर कार्ड आहे, मास्टर कार्ड. कोणाचं असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जा. आयडी घेऊन या येताना. आयडी घेऊन या आणि आपला एटीएम कार्ड घेऊन जा. आता नवीन एटीएम कार्ड आलेले आहेत ना, मला असं वाटतं चिप, हा मायक्रो एटीएम कार्ड आलेले आहेत. त्यामुळे म्हणजे- हे असे मास्टर कार्ड पण आता बंद झालेले आहेत. आता हा बंद झालाय का चालू आहे ठिकेमाळी आता त्यालाच माहिती. ठिकेमाळी खरं तर या एटीएम कार्ड मुळे पैसेच राहत नाही त्याच्यामध्ये, फक्त एटीएम कार्ड खिचत राहतो. कारण आपल्याला पहिल्यांदा पासबुक वगैरे घेऊन जायचं ना, तर पैसे काढायला आपल्याला म्हणजे आपल्याला कधी कधी कंटाळा करायचो आपण. परंतु आता जिथे जाईल तिथं टाकलं कार्ड की काढले पैसे, फक्त एटीएम राहिलेत, पैसे काहीच नाही बऱ्याच जणांचे. काही लोक तर कोडवर्क पण विसरतात. 4-5 महिने जर पैसे नसले ना तर नंबर पण विसरून जातात स्वतःचा. पण संतोष, एमर्जन्सीला वापरायला मिळतात ना आपल्याला. हा, तो एक उपयोग होतो. आणीबाणीला गरज जेव्हा पडते तेव्हा बँकेचे दरवाजे ठोठावण्यापेक्षा कार्ड मारलं की झालं. बघू इथे एटीएम कार्ड मारतात काही फलंदाज, षटकार चौकार मारतात का. 28 चेंडू 63 धावांची गरज आहे. गोलंदाज आसिफ शेख ज्याच्यावर आक्षेप घेण्यात आलाय, परंतु चांगला चेंडू पुन्हा एकदा पडतोय. तिसरे पंच मैदानामध्ये आहेत. 27 चेंडू आणि आता 63 धावांची गरज आहे. सगळ्या प्रेक्षकांना वाटलं की आपल्या घरचे खेळाडू, जवळचे खेळाडू काहीतरी करतील, परंतु आत्तापर्यंत एक चौकार फक्त अमित पाटीलनं एक सुहास पवारनं मारलाय. त्या व्यतिरिक्त फलंदाज तितकीशी चांगली कामगिरी करत नाहीये त्या i11 ओवेस संघाचे. 27 चेंडू 63 धावांची गरज असताना हा षटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव घेतली, दुसऱ्या धावसाठी धावत आहेत अमित पाटील आणि प्रथमेशने घेतल्या 2 धावा. धावसंख्या झाली ती 19. जिंकण्यासाठी 26 चेंडू आणि 61 धावांची गरज. 26 चेंडू 61 धावांची गरज. 5-6 षटकार तरी यावे लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. बघा प्रेक्षक पण हुशार आहेत. 1000 लोक मला वाटतं आपल्या काशीला गेलेले आहेत. हो हो. पंचांचा इथे चेंडूचा इशारा. सावळ्यातूनच 100 जण गेलेली आहेत. तिथे मोठा सप्ताह होणार. बरेचसे हरिनाम सप्ताह होणार. आपल्या परिसरातले 14 लोक गेले होते काशीवरून. गंगा घेऊन रामेश्वरला जवळजवळ 2000 किलोमीटरच्या वरती तिथे चालले होते. बरेचसे आपले संत मंडळी आपल्या परिसरामध्ये आहेत. आणि इथे मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न रागाने मारला होता यष्टिरक्षकाने चेंडू, परंतु चेंडू काही यष्ट्यांवर लागला नाही. इकडे नाही तर तिकडे. बघू आता मात्र यष्ट्यांवर लागलाय चेंडू, परंतु पंचांमध्ये आणि गोलंदाजांमध्ये मला वाटतं हे जे पहिले फलंदाज आले होते ना, पंच बबलू पाटील आहेत मला वाटतं. पंचांमध्ये आणि दत्ता पवार. गोलंदाजांमध्ये दत्त आहेत. दोघांमध्ये चालू आहे. दोघांनी हाताने इशारे केले. एक 56 चालू आहे तसे, परंतु हा वाईट बॉल. आणि आता विकेट नाहीये, नॉट आउट. धावा झाल्यात त्या 21. अजूनही 59 धावांची गरज आहे. 4 षटकं आणि या षटकातील काही चेंडू. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. वाटते काहीतरी यावं प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार, परंतु इथे 4 षटकांचा खेळ संपला.
21 धावा फक्त झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी आई11 ओवेस संघाला आता गरज आहे ती 24 चेंडू आणि 59 धावांची. परंतु बघूया टिकेमाळे यांच्याकडे आपण जाऊया. चौकार षटकार येतात का आई11 ओवेस संघाच्या फलंदाजांकडून, ज्यांची अपेक्षा आहे आता प्रेक्षकांना. हा नक्कीच संतोष, बऱ्याचशा प्रेक्षकांना असं वाटलं असेल, कारण त्यांनी जागा सोडले, असं वाटलं असेल की हा सामना एकतर्फी होऊ शकतो. परंतु काल जे प्रेक्षक एक चांगला सामना पाहण्यापासून मुकले, आज असं होऊ नये. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. येणारा 11वा खेळाडू पण षटकार चौकार मारू शकतो अशी क्षमता असलेले हे दोन्ही संघ आहेत. 24 चेंडूमध्ये 59 धावांची सरासरी असताना 4 षटकं अजूनही शिल्लक असताना फलंदाजीला आलेले आहेत प्रथमेश पाटील आणि अमित पाटील, दोन्ही पाटील ब्रदर्स. पाटील बंधू या मैदानावर काय करामत करणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. पप्पू रामगुडे सलामीला आलेला हा पप्पू रामगुडे, पहिल्याच चेंडूवर बाद झालेला संतोष. मात्र आता त्याला गोलंदाजीमध्ये आपली चमक दाखवावी लागणार आहे. या मैदानावर पप्पू रामगुडे सामना करणार अमित पाटील. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेनं मारलाय, घरंगळत चेंडू जातोय. एकच धाव या चेंडूवर मिळते. षटकार चौकार खूप खूप लांब आता जाऊन बसलेले आहेत. एक सिंगल धाव घेताना पण जंग पछाडावं लागतंय. आतापर्यंत तरी आई11 ओवे संघाला. वडगर संघ कागदोपत्री थोडासा प्लस मध्ये आहे. मात्र क्रिकेटमधली अनिश्चितता जी आपला इंटरेस्ट वाढवत असते खेळामध्ये, तो इंटरेस्ट वाढवण्यासाठी अनिश्चितता जर इथे कामी आली तर प्रेक्षकांची मनं जिंकली जाते. सर्कलमध्ये बघा 4 क्षेत्ररक्षक तैनात केलेत. हा मस्त फटका, काय आवाज, सुमधूर आवाज आला बॅटचा, एक सुंदर आवाज आणि तेवढाच सुंदर देखणा कव्हर ड्राईव्ह. मस्त फटका, काय आवाज, सुमधूर आवाज आला. हा या गाण्याप्रमाणे ही जर जोडी जमली, तळ ठोकून बसली, एकमेकांना समजून घेतलं, षटकार चौकार मारले, सिंगल डबलचं कॉम्बिनेशन केलं तरी ही मॅच कदाचित टफ होऊ शकते किंवा आई11 जिंकू शकते. वडगर संघ प्लस मध्ये आहे सध्या तरी. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुन्हा त्याच दिशेनं आणि हा जातोय कव्हरच्या दिशेनं, खणखणीत असा चौकार. जिंकू शकते वडगर संघ प्लस मध्ये सध्या तरी. हा चेंडू चेंडू पुन्हा त्याच दिशेनं आणि जातोय कव्हर. शक्य इंडियामध्ये पण आपण बघितलं असेल संतोष की भारत आलेला सामना कसा जिंकायला पाहिजे त्या रीतीनं प्रयत्न सुरू आहे फलंदाजाला. प्रथमेशचा हवेतोय चेंडू लॉंग ऑनला आणि हा झेल टिपला जातोय. ज्याच्याकडून आशा होत्या तो निराशा करून मैदानाच्या बाहेर चेंडू लॉंग ऑनला साहेब जगताप आमचे मला असं वाटतं आलेले आहेत स्टेजवर. जिंकण्यासाठी येणाऱ्या 20 चेंडूमध्ये 50 धावांची गरज, म्हणजे दिल्ली बहुत दूर आहे. भरपूर प्रयत्न करावा लागणार. अंगद पाटील इनामपुरीचा मैदानामध्ये, कर्णधार या टीमचा कॅप्टन. कर्णधार कॅप्टन इनिंग या मैदानावर खेळेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि हा प्रश्नचिन्ह आपल्या समोर उभा आहे. हो, लेफ्टी बॅट्समन बॅटची कडा घेऊन जातोय. चेंडू फाईन लेगच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक झपकन येतोय चेंडूवर. एकच धाव या चेंडूवर मिळते. या सिंगल रननं 31 धावा धावफलकावर लागतायत. 19 चेंडूमध्ये अजूनही 49 धावांची गरज आहे. अंपायरची बघा धावपळ चालली मैदानात. लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन झालेलं आहे, त्यामुळे प्रत्येक चेंडूवर जसजसं स्ट्राईक चेंज होतोय तसं इकडे इकडे जावं लागतंय त्या अंपायरना. अंगद पाटीलनं हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केला. एक सिंगलच रन या चेंडूवर मिळते. 32 वर जाऊन पोहोचलेला आहे धावरत. मला असं वाटतं 5वं षटक
संपलेलं आहे आणि 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर 7 बाद 32 अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 48 धावांची गरज. पण डीजे मास्टर तुम्हाला विनंती आहे की एक मस्त चांगलं गीत लावा. ज्ञानातून उसळी तरवारीची पात, ज्ञानातून उसळी तरवारीची पात. त्या बाद डीजे मास्टर अगदी मौके पे चौका मारला प्रतापराव गुजर आणि मराठी वेडात जेव्हा हजारो सैनिकांमध्ये घुसले होते तशी वेळ आता आणीबाणीची वेळ या फलंदाजांवर आलेली आहे. धावा खूप पाहिजेत, चेंडू कमी आहेत, अशा वेळेला षटकार चौकार मारून सामना जिंकून द्यायचा आहे तो आई 11 ओव्हे या संघाला. मात्र वडगर संघाचे गोलंदाज काय करणार. दोन्ही अंपायर दरम्यान डिस्कशन झालंय. थर्ड अंपायर बॅटिंग पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले. हा चेंडू गोलंदाज विजय खोंड आणि हा चेंडू जातोय निर्धाव. पडझड झाली संत अगदी शांत सामना झाला. असं वाटलेलं की या मॅच मध्ये अटीतटी पाहायला मिळेल, आणीबाणी पाहायला मिळेल, इकडून हल्ले होतील, तिकडून प्रतिहल्ले होतील, इकडून कावे केले जातील, गनिमी कावे केले जातील, पण तसं काहीच पाहायला मिळालं नाही. एक हाती किल्ला लढवला जातोय तो वडगर संघाकडून. हो, हा वळून मारलेला चेंडू मात्र हवेत तुडला जातो आणि स्क्वेअर लेग मध्ये अंगद पाटील मॅन फ्रॉम इनामपूर लढवला जातोय तो वडगर संघाकडून. हो, हा वळून मारलेला चेंडू मात्र हवेत तुडला जातो आणि नंदू जगताप साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं मनापासून आम्ही अचानक कला क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांची पण टुर्नामेंट आपण केलेली. संतोष, इथे मोठी टुर्नामेंट होती. हा राहुल पार्क, तेव्हा हॉटेलला सगळ्यांना कॉमेंटेटर स्कोरर्सना त्यांनी जेवायला नेलेलं. भरपूर फटाके त्या टुर्नामेंट मध्ये वाजवले गेलेले आणि आज ते पाहुणे म्हणून इथे व्यासपीठावर आलेले आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज विजय तयार आहे योगेश याच्यासाठी. योगेश मात्रे डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळतोय. बरेचसे आता खेळाडू बाद झालेले आहेत. 8 खेळाडू बाद झालेले आहेत, म्हणजे फक्त 2च विकेट हातामध्ये आहेत. एकतर्फी सामना आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. 15 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. म्हणजे आपल्याकडे गोळ्या कमी आहेत आणि दुश्मन जास्त आहेत. तर अशा वेळेला गोळ्या बॉम्ब टाकला तरच काहीतरी होईल. समोरचा जो प्रतिस्पर्धी आहे, दुश्मन आहे, तो गारद होईल, नाहीतर आपली वाट लागेल. हो, हार्ड हिट केलाय, बॅटचा सुमधूर आवाज आला. थोडस खराब क्षेत्ररक्षण होते लॉंग ऑफ मध्ये. एक सिंगलच्या ऐवजी डबल धावा, 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत आणि प्रथमेश पाटील एखादी किल्ला लढवतोय. 7व्या क्रमांकावर आलाय. त्याच्यानंतर आलेले अमित, अंगद पाटील हे धारातीर्थी पडले, मैदानाच्या बाहेर गेले. तो एक हाती किल्ला लढवतोय आणि 10व्या क्रमांकावर योगेश मात्रे त्याच्या जोडीला आलेला आहे. हा चेंडू पुढ्यात टाकला, जोरदार हिट केले आणि हा चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. मस्त क्षेत्ररक्षण झालं लॉंग ऑन मध्ये. एका धावेनी धावसंख्या पोहोचते 36च्या घरामध्ये. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे. 13 चेंडूमध्ये 44 धावांची गरज. हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर, निर्धाव चेंडू टाकला जातोय. आता मात्र परिस्थिती अतिशय खराब झाली ती आई 11 ओव्हे संघाची. 6 षटकांचा खेळ संपलेला आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर परिस्थिती बघा. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे. ती आई 11 ओव्हे संघाला मात्र समालोचनासाठी मी आमंत्रित करतो ते संतोष चौधरी यांना.
ठेके माळी यांनी आठवण काढली राहुल पार्कची, नंदुशेठ जगताप आणि त्यांची आतषबाजी जी व्हायची फटाक्यांची आणि उद्यापासून आहे, उद्यापासून या ठिकाणी जी फटाक्यांची आतषबाजी होईल ती त्यांच्या वतीनं या ठिकाणी फटाक्या दिल्या जातील. त्यांना आपण धन्यवाद देऊया. 12 चेंडू 44 धावांची गरज. राजू प्रेसवाले आपल्याला घरी बोलवण्यात आलेला आहे. 12 चेंडू 44 धावांची गरज असताना हा चेंडू हवेमध्ये. 9वी विकेट गमावतोय तो आई-11 ओबे संघ. आई-11 ओबे संघाच्या अमित पाटीलनं 3 चौकार मारले, एक सुहास पवारनं मारला. त्या व्यतिरिक्त एकही फलंदाज तग धरू शकला नाही. प्रथमेशचा प्रयत्न चांगला होता, परंतु आता मात्र 9 बाद 36 अशी धावसंख्या ती आई-11 ओबे संघाची. 9 बाद 36 झाले. इथे ज्यांना हा एटीएम कार्ड मिळाला आहे ते म्हणतात एक तर पासवर्ड द्या, नाहीतर घेऊन जा तुमचा एटीएम. बरोबर आहे. 11 चेंडू आणि आता 44 धावांची गरज आहे टिकेमाळी. मला मगाशी म्हणाले टिकेमाळी की समालोचन आपलं स्लो होत आहे, परंतु मॅच अशी ज्यावेळेस असते. आता 11 चेंडू 44 धावांची गरज आहे, 9 विकेट गेलेल्या आहेत, तर आपण तरी काय रंग भरणार त्याच्यामध्ये, काय करणार आपण. आता याच्यामध्ये डीजे मास्टर पंचच काहीतरी करू शकतात, जे डान्सिंग पंच आहेत, प्रकाश अष्टमकर. 11 चेंडू 44 धावांची गरज आहे. बघूया स्वतःच्या नावासाठी काही फलंदाज करतोय का, कारण आता परिस्थिती पूर्णपणे थंडी पण वाढत चाललेली आहे आणि प्रेक्षक जे राहिलेले आहेत जाणकार, क्रिकेटची आवड असलेले, शेवटची मॅच कशी होणार, कालच्यासारखी होणार का. कालच्या रात्रीमध्ये जी 12च्या नंतरची मॅच झाली, जबरदस्त मॅच. 9व्या विकेटसाठी 21 धावांची भागीदारी आणि 10व्या विकेटसाठी 27 धावांची भागीदारी. आणि इथे मात्र हा फटका मारतोय फलंदाज, ऑल आउट होतोय मालदोड आई-11 ओबे संघाचा आणि 34 धावांवर ऑल आउट होतोय. 43 धावा कमी पडल्यात त्या आई-11 ओबे संघाला आणि फलंदाज संतोष बक्षीस देऊ. अधिराज वडगर ऑल आउट होते मालदोड आई-11 मॅन ऑफ द मॅच. 4000 रुपये ज्यानं षटकार मारले. कुणाल खोंड ठीक आहे मला. आणि मॅन ऑफ द मॅच पण कुणाल खोड. 23 धावा त्यांनी केल्या. जबरदस्त या मॅचला त्यांनी युटर्न दिला, त्याच्या खेळीमुळे 80 धावांपर्यंत पोहोचला. आणि गोलंदाज सुहास पवार. सुहास पवार याला विनंती आहे 2000 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जा. कुणाल खोंड यांचे हे 4000 रुपये घ्या. मी सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. या टुर्नामेंटचे सर्वेसर्वा सुरेश म्हात्रे साहेब, ज्यांना 2 षटकार लगावले होते, मुलुंडचे आपले पाहुणे, त्यांनी हे 4000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं होतं फलंदाजासाठी. कुणाल आणि गोलंदाज सुहास पवार याला विनंती आहे की त्याने 2000 रुपयाचं पारितोषिक घेऊन जावं. मी नंदू जगताप साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे 2000 रुपयाचं पारितोषिक सुहास पवार यांना विकेट मिळवली त्याबद्दल त्याला आलेलं आहे, त्यांना प्रदान करावं. कॉंग्रॅच्युलेशन सुहास, थँक्यू. यानंतर